चवींचा, गोडवा नात्यांचा. नमस्कार, रुचिरामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज होळी स्पेशल आपला कौटुंबिक कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर मग चला, आज आमच्या स्टुडिओमध्ये कोणते कुटुंब आलेत त्यांची आपण ओळख करून घेऊया. नमस्ते, तुमचं नाव सांगा. सुमन जठार. नमस्ते सुमनताई, तुम्ही कुठून आला आहात? नवी मुंबई वाशीवरून. नवी मुंबई वाशीवरून. आणि तुमच्याबरोबर कोण कोण आले त्यांची आम्हाला ओळख करून द्याल? माझी मुलगी, हा तिचा मुलगा शंतनू, तिचे मिस्टर सुधीर पिलाने. नमस्ते, तुम्ही? मी बीना पिलाने. नमस्ते बीना, तुम्ही? मी शांतनू. शांतनू, हाय शांतनू. तुम्ही? मी सुधीर. नमस्ते, तुमचं सर्वांचं आमच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. तर सुमनताई, आम्ही असं ऐकलंय की तुम्हाला वेगवेगळे कार्यक्रम बघायला आवडतात आमचे, आणि तुम्ही आमचे रुचिराचे शो पण खूप सारे पाहता आणि वेगवेगळ्या लँग्वेजचे पण शो ह्यांनी पाहिले आहेत. तर मग तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली आणि कसं तुम्हाला वेगळ्या भाषेतले पण समजून तुम्ही अशा रेसिपीज बनवता? मला जेवण बनवायची आवड निर्माण झाली तेव्हापासून मी ते सगळे एपिसोड बघते, प्रत्येक भाषेतले. अच्छा, पण ते भाषा कळत नाही पण पदार्थ कळतात. अरे वा. मग तुझा आवडता पदार्थ कोणता जो आईचे सर्व नॉनव्हेज? अच्छा, हो, नॉनव्हेज पदार्थ तिचे सर्व बेस्टच असतात सगळे. अरे वा. आणि तुला आजीचा आवडता पदार्थ कोणता आवडतो? आजीचा सर्वात आवडता, मी एकदा चिकन टिक्का खाल्ला होता आजीने बनवलेला. ते ग्रीन चिकन टिक्का होता आणि मी तेव्हा मम्मीला बोललो होतो ऍक्च्युली की मी एकदा ताजमध्ये खाल्ला होता चिकन टिक्का आणि टेस्ट ऑलमोस्ट सिमिलर होती. अच्छा, मस्त आहे. घरातच सगळे चविष्ट पदार्थ बनतात. हो. वा. आणि तुम्ही काय करता? मी LIC मध्ये मॅनेजर आहे. अच्छा. आणि जेवणाची आवड खरी तर मला ह्याच्यापासून लागली, बिनापासून. अच्छा. पण जेव्हा मी ह्यांच्या घरी जायचो तेव्हा मटणाचा भात हा प्रकार मी पहिल्यांदा बघितला. वा. तर मी बिर्याणी खायचो, आणि पाणी भात खायचो, पण मटणाचा जो भात जो असतो हा मी ह्यांच्या घरी खाल्ला, तो मला खूप आवडला. अच्छा, मग बीणा ताई तसंच बनवतात का सेम जसं त्यांच्या आईच्या हाताला चव आहे? हो, एकदम तशीच बनवता. वा. मग तुम्हाला आता घरात नवीन नवीन पदार्थ बनवायला आता सध्या कोण मदत करतं? मी एकटीच बनवते. एकटीच बनवता? हो. अच्छा, म्हणजे आमचे कार्यक्रम बघता आणि मग नवीन नवीन पदार्थ तुम्हाला सुचतात. मग थोडंसं त्याच्यात माझं ऍड करून मग असं वेगळं करून असं नवीन काहीतरी पदार्थ तुम्ही बनवतात. पण त्याच्यामुळे मला नवीन पण सुचतात पदार्थ बनवायला. अरे वा. त्यांनी असं केलं ना, मग आपण असं करायला पाहिजे. म्हणजे मजा आहे तुमची, तुम्हाला नवीन नवीन पदार्थ खायला मिळतात. मग आता होळी स्पेशल निमित्ताने तुमची होळी कशी सेलिब्रेट केली जाते? म्हणजे आता बघायला गेलो तर आपण पाणी टंचाई आहे, तर आपण सुकी होळी आणि ओली होळी जे आपण खेळतो, तर आपण शक्यतो सुकी होळी खेळूया. पण तुमचं सणा म्हणजे रंगपंचमीला वगैरे कसं घरात सेलिब्रेट करता तुम्ही? कोणते नवीन पदार्थ बनतात तुमच्या घरात? आम्ही ट्रेडिशनल वेनेच जास्त जातो. आईचं आपलं रेग्युलर जे पुरणपोळी, आमटी, कटाची आमटी आणि बटाट्याची भाजी किंवा आणि असं भजी, हे सगळं जे आपलं ट्रेडिशनल आहे तेच आम्ही नैवेद्य सर्व. आम्ही आमटी फक्त करतात, पण आईचं स्पेशल आहे की आई वरण भात प्लस आमटी प्लस असं सगळं, तिचं सगळं सागर संगीत असतं. वा. म्हणजे बघायला गेलं तर तुलाही आवड आहे पदार्थांची. मग तुझी कुठली वेगळी आवड आहे तुला, की तुलाही पदार्थ आवडतात बनवायला वगैरे? बनवायला मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय फर्स्ट ऑफ ऑल. अरे वा, मग मस्त. हो, तर पण मी किचन हे माझे डिपार्टमेंट नाहीये, पण मी लाइकिंग घेतो किचन मध्ये. घरी असताना मी कधी कधी कॉन्टिनेंटल, कधी कधी इंडियन सगळं ट्राय करत असतो मधून मधून. अरे म्हणजे तुलाही चांगली असते. मे बी आमच्याकडून तो वारसा थोडा आलाय. हो, बघायला गेलं तर ऍक्च्युली. मग आणि तुम्हाला कुठला पदार्थ जास्त ह्यांनी बनवलेला आवडतो? तिची मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी जी मोगलाई पद्धतीने करतात, लेअरवाली, ती फार उत्कृष्ट बनवते. आणि आमच्या घराण्यामध्ये म्हणजे पिलाने घराण्यामध्ये तिला फार डिमांड आहे. अरे वा. तिला बोलवलं जातं त्या ह्याच्यासाठी. त्यांना तिच्या हातची पावभाजी पण आवडते खूप. अच्छा, ती पण तुमच्याकडनंच शिकली आहे का हळूहळू? नाही, तीच शिकली ती पावभाजी, माझ्याकडून नाही. तिची आवड तिला आईकडून आली असेल, पण आमच्या घरी पण त्या रेसिपीची प्रचंड पुस्तक आहेत. अच्छा, म्हणजे पुस्तकातून बघून पण नवीन नवीन शिकायला. लहानपणापासूनच पुस्तकं घेऊन आणि आईच्या हाताखाली असण्यापेक्षा माझी ती आवड होती की बुक्स मधून रीड करून काही काही ट्राय करायचं. तर डिफरंट डिशेस जे रेग्युलर नाही होत आपल्याकडे,
तर ते मी स्वतः ट्राय करायचे. अरे वा. आणि पहिला घास खाऊन झाल्यानंतर तिला सांगायचं कसं झालंय ते. अच्छा. नाही तर मग विचारलंय ते तर. हो, नाही तर 10 वेळा कसं झालंय कसं झालं एक दडपण असतं. ऑब्विसली एवढा मेहनत घेतल्यावर ते. मग तुझ्या आजीचा आवडता पदार्थ कोणता आणि तुझ्या आईचा आवडता पदार्थ कोणता मला सांगू शकशील? मम्मीचा आवडता पदार्थ नॉनव्हेज. ओके. आणि आजीचा? आजी खूप छान बनवते, तुलाही आवडतो? सहसा नॉनव्हेजच. नॉनव्हेजच. आमच्याकडे नॉनव्हेजला जास्त आहे जास्त. majority. पण सणांना आपण व्हेज बनवतो. Veg. मग गोड पदार्थ कुठला आवडतो? मग गणपतीच्या वेळेस गणपती असतात आमच्याकडे येतात. अच्छा. तर मग मोदक आवडतात त्यांना, तांदळाचे उकडीचे. आजीने एकदा चॉकलेट मोदक पण बनवले होते. अरे वा, चॉकलेट मोदक. अरे हे तर लहान मुलांना पण आवडतं. आणि विना ते नारळी भात पण बनवतात तुम्ही? हो, आईचा नारळी भात फारच छान छान असतो. म्हणजे असं मी एक एक पदार्थांची नावं नाही घेऊ शकत, तिचे ऑलमोस्ट ते सगळं रक्षाबंधनला हिला नारळी भात खूप आवडतो. खरं तर हिच्यासाठी करावंच लागतं मला. हा, म्हणजे असं एकेकाचं एक एक डिश असते म्हणजे आमच्याकडे. सगळ्यांची वेगवेगळी डिश हो, ठरलेली आहे, आहे. आहे. आणि रक्षाबंधनला बिना तो मग भात इकडे घेऊन येते आमच्यासाठी. मग त्याने चव लागते. बरं. मग ही आवड तुला कधीपासून, म्हणजे आईनी पहिलं शिकवलं तुला स्वयंपाक करायला? नाही, जसं मी सांगितलं की मी आधीपासूनच आईने बुक्स, आईकडे पण होते जसे अच्छा. आईने ते बुक्स आणले होते, त्यातून मी आणि माझी लहान बहीण आम्ही ट्राय करायचो काही ना काही, तर तशी आवड लागली. तुला स्वतःहूनच आवड? हो, म्हणजे आईला हेल्प मी नाही वाटत मी कधी केली असेल, पण मी किचन मध्ये असायचे. आणि तुम्हाला सुमनताई ह्या व्यतिरिक्त तुम्हाला कसली आवड आहे? मग फक्त टीव्ही बघण्याची आवड. अच्छा, म्हणजे तुम्ही आमचे असे कार्यक्रम बघत असता? हो. टीव्ही आणि जेवणाचे प्रोग्राम तुमचा आवडता? इनफॅक्ट आम्ही तिला सांगतो तू जरा उठून इकडे तिकडे कर, पण नाही, हे चॅनल मग ते सेकंड चॅनल मग हे चॅनल, आणि ते सगळं चालू असतं तिचं. अरे वा. आणि तुझी आवड अजून? मी एका स्पोर्ट्स मध्ये होतो, मी क्रिकेट खेळायचो अगोदर. अच्छा. तर पण स्पोर्ट्स सोडायला लागल्यानंतर अकॅडमिक्समुळे त्याच्यानंतर मी म्युझिकमध्ये इंटरेस्ट घेतला. तर आता मी गिटार शिकतोय लाईक लास्ट 2 years वगैरे 1-2 years मध्ये. म्हणजे तू मल्टी टॅलेंटेड आहेस. क्रिकेट, गिटार, सो मल्टी टॅलेंटेड आहे. वा. मग तुला पण गाण्याची आवड आहे? गाणी ऐकू म्हणजे ऐकण्याची आवड आहे ऑब्व्हियसली. आता त्याच्यामुळे इंग्लिश गाणी जास्त ऐकायला मिळतात, पण मला म्युझिक आवडतं सगळ्या. मग तुम्हाला माहिती आहे ह्यांचं कुठलं मराठी गाणं की त्या खूप छान म्हणतात वगैरे? माहिती आहे? तिची आवड थोडीशी वेगळीच आहे माझ्यापेक्षा. अच्छा, वेगळीच आहे का? आमचा ट्रॅक वेगळा आहे गाण्यांचा. बरं. गाणी चांगली असतात, पण त्याला नाही एक वेगळा प्रकार आहे तिचा, आणि तो मला माहिती आहे काय आवडतं तिला ते. ओके, मग आम्हाला आवडेल ऐकायला. काय आवडतं? आता गाणं कुठलं मला आठवत नाही आता. बरं. ह्यांचं आवडतं गाणं? त्यांची म्हणजे देशभक्तीपर जी गीतं असतात ती सगळी म्हणजे जी लागतील ती सगळी बॉर्डरची गाणं ते दिवसभर ऐकू शकतात. आणि भगतसिंगचा जो जुना पिक्चर आहे त्याची गाणी, म्हणजे त्याचं ट्रॅक जसं तू म्हणाल की ते डिफरंट आहे, तसं माझं भावगीत आणि असं थोडंसं त्या टाईपचं आहे, आणि त्यांचं ते त्या टाईप असं आहे. मग आता आपल्याला सगळ्यांच्या आवडीनिवडी तर कळल्या, पण आज होळी स्पेशल निमित्ताने आज आपण कोणता नेमका पदार्थ बनवणार आहे आणि तो काय आहे त्याची उत्सुकता तुम्हालाही आहे आणि मलाही आहे. तर मग आपण किचनकडे वळूया. हो, चला तर मग आपण किचनकडे जाऊया. मंडळी, मराठी वर्षात शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना, आणि या महिन्यात येणारा सण म्हणजे होळी. होळी म्हटली की आपला आवडता पदार्थ तर आलाच. तो कोणता? खमंग, खुसखुशीत आणि लुसलुशीत अशी पुरणाची पोळी. तर मग आज आपण कोणता पदार्थ बनवणार आहे ते आपण सुमनताईंनाच विचारूया. तर मग सुमनताई, आज आम्हाला कोणता पदार्थ तुम्ही बनवून दाखवणार आहे? मी आज पुरणपोळी बनवणार आहे, पण नेहमीपेक्षा वेगळी. अच्छा, पुरणपोळी. वा. आणि मी त्याचं सरप्राईज म्हणून अशी पुरणपोळीचं नाव दिलं. म्हणजे या पदार्थाचं नाव आहे सरप्राईज पुरणपोळी. वा, काहीतरी नवीनच आहे. तर मग चला आपण साहित्याकडे वळूया का? हो. तर काय काय साहित्य आहे? पहिलं, ही गव्हाची कणिक घेतली, हे पेढ्यांचा चूर आहे, हे तूप वरतून लावण्यासाठी साजूक तूप, हो, ड्रायफ्रूट पावडर केली आहे, ही साखर, त्याची पिठी साखर आपण करून घेतली, हो, साखर तळून घेतली, आणि हा खवा. अच्छा, हे श्रीखंड. हे श्रीखंड आहे. कुठलाही श्रीखंड चालेल, हो, कुठलाही, केशर श्रीखंड वगैरे. तू खाल्ली आहेस ही स्पेशल पुरणाची पोळी? मी अगोदर एकदा खाल्ली असं वाटतं मला. अच्छा, म्हणजे मलाच बघायचं नेमकी कशी होते. तुम्ही पण खाल्ली आहेत कधी स्पेशल पुरणाची पोळी?
होळीच्या निमित्ताने कधी हो. घरी आला होता तेव्हा तुम्ही काकूंनी बनवली? एकदा खाल्ली आहे. एकदा खाल्ली. तू बनवलीस यापूर्वी स्पेशल? नाही, मी सिंपल तू पहिल्यांदाच हो, मी बघतेय? पहिल्यांदा आईकडे म्हणजे तू बघते. आणि मी पहिल्यांदाच हो हो बघणार. अगदी. हे आपण अंदाजे काढून घेतलंय. हा, एक अर्धी वाटी का? एक वाटी घेतली. हो, एक वाटी. मीठ. आणि चवीनुसार मीठ. मग ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकतोय. तुला येते पुरणाची पोळी बनवता? मोहनाचं तूप. मी बनवली नाही अगोदर कधी. अच्छा, खाल्ली फक्त फक्त खाल्ली आहे. तू? हा, मी बनवते आणि ह्याच्यात बनवते मोहनासाठी मी मी simple. तूप घेतले. अच्छा, ह्याच्यामध्ये मोहनासाठी आपण तूप घेतोय. हो, मग मी तुम्हाला विचारते, कधी घरी विनानी बनवली आहे का पुरणपोळी? तिचं काय काय चालू असतं वेगवेगळे प्रकार. पूर्णाच्या पोळीमध्ये पण प्रकार असतात त्याचे वेगवेगळे. त्याच्यात पण नवीन नवीन प्रकार असतात. काहीतरी अरे प्रयोग वा. करत असते आमच्यावरती. तर सुमनताई, आपण हे एक पाणी चमचा हा, एक चमचा तूप घेतलं. साजूक तूप ते mix घेतलंय. साजूक तूप. आणि ह्याच्यात पाणी टाकायचं आता. हो. टाकू. तू म्हणालास की तुला हॉटेल मॅनेजमेंटची आवड आहे, टाकायला तर मग एवढंच. तुला तर बघतोच आहे, तुलाही बरं पडेल. तूही बघ, नेक्स्ट टाइम आता मी हे पण ट्राय करेल आता. ट्राय कर. आणि होळी म्हटले की आणखी टाक पाणी. आपल्याला पुरणपोळी पाहिजेच रे. हो, आणि अशी स्पेशल पुरणपोळी असेल, काहीतरी सरप्राईज पुरणपोळी, तर किती मजा ना. पण पुरणपोळी बिना मध्ये मध्ये करत असते. करत असते. वर्षात. अच्छा. हो, तिला पुरणपोळी तिला फार आवडते. खूप आवडते. आणि कोणते पदार्थ आवडतात तुला गोड मध्ये असे? गोड मध्ये मी बेंगॉली स्वीट्स मी ट्राय करते. अच्छा. हे अंदाजेप्रमाणे पाणी घेतलंयस तू? हो, है ना? अंदाजे अंदाजे. तिने मला हल्लीच करून दिली होती अशी पोळी. अच्छा, आणि मी surprise. काय वेगळी आहे, गव्हाची आहे, तर मला काय फरक कळला नाही. अच्छा, नाही मी कळलं. नेहमी अशी एकदम अशी लुसलुशीत वगैरे मस्त चांगली लागली जशी बस. पुरणपोळी. हा, चांगली लागली बस झाली. पण नंतर ते सांगितलं की गव्हाची आहे करून. मग काहीतरी त्याच्यात वेगळं. तूप टाकू, थोडं तूप घे. पण पुरणपोळी मैद्याची असते हेही पण मला माहिती नव्हतं. अच्छा. म्हणजे सुधीरचं फक्त खायचं काम असतं, किचन मध्ये फारसं माहिती नाही. पण तुम्ही ट्राय केलाय का कुठला पदार्थ आता? हो, अगदी. बनवायला तो मी grill छान करतो किचन मध्ये. चिकनचं आणि अच्छा. फिश अप्रतिम. मग हा पण किचन मध्ये ढवळाढवळ करतच असेल. हा, म्हणजे त्याला मी थोडं फोर्स त्याची तेवढी करते की नसते. त्याचं जे मी आहे. पूर्वी करायचो काय काय आवडीने, पण आता कामाच्या ह्याच्यामध्ये वेळ मिळत नाही आणि तेवढा उत्साही आता थोडा कमी झाला. अच्छा. ही कणिक मळून झालेली. अच्छा, आता हे तुम्ही बघताय, हो, आपलं कणिक असं मऊ मळून झालेलं आहे. आता ह्याच्यानंतर सुमनताई परतून हो. घ्यायचं भाजून. पनीर, खवा, श्रीखंड आणि पेढ्याचा चुरा पेढ्याचं तो सूप. सगळं एक मिक्स करून गरम करायचं. आता मी तापव. हो. पनीर जे अख्खे होते ते आपण कुस्करून घेतोय हो. इथे. आपल्याला एकजीव करायचंय ना मिश्रण. हा, म्हणजे तुला अंदाज आहे स्पेशल पुरणपोळी. नाही, मी आत्ताच बघते गॅस आईचं. म्हणजे बंद तू कर. पण शिकते. हो, गॅस मी बंद पण करू? शिकते. म्हणजे गॅस थोडा म्हणजे तापवून घ्यायचं फक्त हो. आणि बंद करायचं. हा, नंतर मिक्स करून हे घ्यायचं. महत्वाचं आहे. आपण तापवून घेतलंय ते जळेल ना मग एक एक टाकताना. आणि तापल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि मग त्याच्यावर पनीर टाकायचं. आता आपण खवा टाकतो. अंदाज आहे ना, म्हणजे सुमनताई जेवढी माणसं आहेत हो, तेवढी. हे आपण श्रीखंड, हो. दोन चमचे घेतलेले आहेत हे श्रीखंड. पुरणपोळी श्रीखंड हे काहीतरी नवीनच आहे. म्हणजे मी तरी कधी ऐकलं नाहीये, पण असं नाही ठेवून खरंच द्यायचं. स्पेशल पुरणपोळी आहे. काढायचं. तर मग आता आपण काय टाकायचं आहे याच्यात? आता आपण वेलची पावडर टाकायची. अच्छा, साधारण अर्धा चमचा हो, वगैरे. अर्धा चमचा. वेलची टाकली म्हणजे सुगंध किती छान येतो ना. हो, मंद आचेवरच ना. मंद आचेवर. आता मी आता ड्रायफ्रूट पावडर टाकते. ड्रायफ्रूटची पावडर साधारण किती चमचे? 2 चमचे. आपण 2 किंवा 3 चमचे आपण टाकले. हो, आपण बघूया, आपण दोघींना आता आपण हा पेढ्यांचा चुरा केलेला ना. अच्छा, साधारण 2 किंवा 3 चमचे आपण पेड्यांचा
क्रश करून घेतलंय आणि आपण ढवळतोय. म्हणजे पेढ्यांमध्ये गोडवा असतो. हो. तर खवा पण टाकलाय आपण, तर पिठी साखर पण टाकू. ही पोळी आपल्याला गणपतीत करायला उपयोगी पडेल. तेव्हा आपल्याकडे भरपूर प्रसादाचे पेढे असतात. आणि त्याचं काय करायचं असं ते पण प्रश्न आहे, असतो. हो. बेसन टाकायचं. अच्छा, मग सुमनताई हे काय आहे? हे बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे मी. अच्छा, हे बेसन पीठ आहे आणि हे सुमनताईंनी भाजून घेतलंय आणि मग आपण त्याच्यात टाकणार. बरं, तर साधारण किती चमचे? हे 4 चमचे. साधारण 4 चमचे आपण टाकणार. अच्छा, बेसनामुळे घट्ट होत असेल ना? घट्ट गोळा होणार आता त्याचा तो. आणि पुरण आपल्याला मिक्स मिळून यायला त्याची मदत होईल. तर आता ही आपल्या सगळ्यांसाठीच नवीनच आहे, स्पेशल पुरणपोळी अशी. आम्ही सगळेच उत्सुक आहोत. तर आम्ही वाट बघतोय सुमनताई कधी फटाफट बनवतात. आता हे आपण काढून घेऊया एका बाउलमध्ये. एका बाउलमध्ये काढायचंय का? थंड करायचं. बरं, ते बाउल घेतेस का? हा, ठेव इथे. छान, आपण एका बाउल मध्ये काढले. आता हे थंड झालं की आपण मिक्सर मध्ये काढून घेऊया. अच्छा, हे तिथे ते थंड व्हायला द्यायचं आणि थंड झालं की त्याला मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचं का? मग ते असा गोळा होतो. अच्छा, तर मग आपण मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेतलेलंच आहे इथे. तर तुम्ही बघू शकता ते असं घट्ट झालेलं आहे आणि ते बेसन टाकल्यामुळे घट्ट झालं. तर मग आपण सुरुवात करूया. मग त्याला आपण तुपाचा हात लावून थोडं मळून घेऊया. अच्छा, मग शांतनू तुला कळतंय ना कसं बनतंय? हो, पूर्ण लक्ष अंदाज आला असेल तुला. हो, नेक्स्ट टाइम मला वाटतं बनवू शकतो मी आता. मग पुढची आपण ना होळीत तुम्ही शंतनूलाच बनवायला स्पेशल पुरणाची पोळी शंतनू बनवणार घरी. मग आपण आता त्याचे गोळे करून घेतले आहेत. पॅन लावूया गॅस. गॅस, हो, तवा गरम करायचा. बरं, ठीक आहे. तर आपण एका साईडला तवा गरम करत ठेवलेला आहे आणि एका साईडला आपण पुरण त्या सारणामध्ये भरत आहोत, जे आपण कणिक मळून घेतलं आहे. सुमनताईंना मी तर हेल्प करतेच आहे, तसं पण ही पण करतेच आहे. तर तू गोळे मळून घे तोपर्यंत. ओके. साधारण तुपाचा हात लावून मळायचं ना? बरं. तुम्ही बघू शकता छान असं त्यांनी एक वाटी तयार केली आणि त्याच्यामध्ये पुरण भरलं. मोदकासारखं केलंय त्यांनी. छान असा गोळा तयार झालेला आहे. ते घट्ट दाबून घ्यायचं ना? हो, की ते पुरण बाहेर पडू नये म्हणून तुम्ही असं घट्ट दाबून घ्या. नाही, हे महत्वाचं आहे. तुला चपात्या येतात? हो, छान. मम्मी सारख्या? आई सारख्या नाही आहेत, अजूनही नाहीये. अच्छा, पातळ अशा एकदम. हो, आईच्या खूप सॉफ्ट आणि खूप छान असतात. मग तुझ्या लग्नानंतर पहिल्या दिवशी अशा कडक बनलेल्या की अशा साध्या चपात्या बनलेल्या? तशी ठीक बनवते. नाही, आणि चपात्या जरा कठीणच, सगळ्यांनाच कठीणच वाटतात. नाही, पण तिच्या असतात व्यवस्थित असतात. तुझी फक्त आवड ना हॉटेल मॅनेजमेंट, म्हणजे तू कधी असे पदार्थ खूप सारे केले नाही? हा, गरम झाला. याला वरून तूप वगैरे काही लावायचं आहे का? लावायचं ना, साधारण अंदाजे. हो, तर आपण वरून एक चमचा आपण तूप सोडणार आहोत. तवा तापलेलाही आहे, तर आपण त्याला आता परतून घेऊ. आता हे परतून घेतोय. सुगंध पण खूप छान येतोय. परत एकदा आपण वरून तूप सोडलंय. हो, दोन्ही बाजूने तूप सोडून भाजायची. आणि ती तुम्ही बघू शकता खूप छान अशी फुलली आहे. वा, खरंच स्पेशल पुरणपोळी आहे काहीतरी बघायला मिळते इथे. व्हाईट. हा, या प्लेटमध्ये ठेवा.
तर मग सुमनताई, आपण हे आता कसं बनवलं एकदा परत एकदा आपण बघूया. आपण त्याच्यामध्ये प्रथम काय घेतलं? कणिक घेतलं, गव्हाची कणिक घेतली. अच्छा. नंतर पनीर घेतलं, श्रीखंड घेतलं, पेढ्याचा चुरा घेतला, खवा घेतला आणि ड्रायफ्रूट पावडर आणि चवीनुसार वेलची आणि मीठ, हे सगळं करून आपण त्याचं कणिक मळून घेतलं. मळल्यानंतर त्याच्यानंतर आपण लाटल्या छान गोल करून आणि मग आपण त्याला परतून घेतोय आणि त्याच्यावर साधी तुपाची एक धार सोडली आहे. तर आता आपण दुसरी परतून घेतो आहे. याला पण साधारणपणे सेम ना, वरच्यावरच ठेवू शकतो. मी थोडी मदत करू? थोडासा गॅस हे मोठा रुचा जरा वाढवून घे. बस. तर आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि एका बाजूला सुमनताई लाटत पण आहेत पुरणपोळ्या. आपण तुम्ही बघू शकता की तुटत पण नाहीयेत. आता आपण ह्याला परतून घेऊया. आणि तुपामुळे ती छान फुलून पण येते है ना. काही ठिकाणी पुरणपोळी भाजताना तूप नाही लावत, पण ते तुपात बुडवून पोळी खातात, जसं नागपूर साईडला. तसं आपण ही अशीच खाल्ली तरी चालते, कारण तेवढं तूप त्याच्यात आहे. तुम्ही तूप टाकून घेऊ याच्यावर. हो, टाक. साधारण 1 चमचा आपण तूप आपण टाकणार. चला सुमनताई, तुमच्या निमित्ताने मला सरप्राईज पुरणपोळ्या तरी शिकता आल्या. आणि तू पण पहिल्यांदाच. हो, मी काहीतरी नवीन शिकायला मिळालं. आणि ती खूप छान फुलते पण, आणि वेलचीचा आणि सुगंध पण इतका उत्कृष्ट येतोय. तुम्ही बघू शकता ती एकदम नरम, जशा पुरणपोळ्या नरम असतात त्या पटकट तुटतात आणि आपण तोंडात टाकल्यावर त्या विरघळतात, तशाच तुम्ही बघू शकता एकदम लुसलुशीत अशा झालेल्या आहेत. आपण कितीही म्हटलं तरी आपण, आपल्या आईला सवय असते की गरम जरी असलं तरी हाताने परतायची. तर आपल्याला कधी कधी सवय नसते की आपला हात भाजतो वगैरे, पण आपल्या आईंना सवय असते. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली सरप्राईज पुरणपोळी इथे तयार झालेली आहे. आणि मला माहिती आहे तुम्हालाही उत्सुकता वाढली असेल की ती कशी झाली आहे. मग तुम्ही वाट नका बघू, तुम्ही पण घरी बनवून टाका ह्या सणाला, होळीच्या निमित्ताने. तर आम्ही आता खाऊन बघणार आहोत. तर सुमनताई, मी खाऊन बघू? हो. ओके. वा, इतकी उत्कृष्ट झाली आहे. होळीच्या निमित्ताने मलाही माहिती आहे तुम्ही ही पुरणपोळी नक्कीच बनवू शकता. जसं आपण ह्या आपले दुःख, आपली संकट जी काय आहे ती होळीत आपण अर्पण करून नव्याने काहीतरी सुरुवात करूया. चला मग, आत्ता आपल्याला निरोप घ्यायची वेळ आली आहे. तर आपण पुन्हा ह्याच वेळी ह्याच दिवशी परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.